स्त्रियांमध्ये मधुमेह आणि BP यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक कारणांचा परिणाम होताना दिसतोय. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हार्मोन्समधील बदल. स्त्रियांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर हार्मोन्सचे बदल होत राहताना आपल्याला दिसत असतात. जसं की मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ किंवा रजोनिवृत्तीनंतरचा काळ. या काळात इन्सुलिनच्या कामावर बदल होतो किंवा परिणाम होतात आणि शरीरातील चरबीचं प्रमाण वाढू लागतं आणि ब्लड प्रेशर किंवा शुगर यावरील नियंत्रण सुटतं. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजन कमी होतं, त्यामुळे BP वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयावर याचा ताणही येऊ शकतो. त्याचप्रमाणे ताणतणाव वाढणं. स्त्रियांच्या जीवनात घर, नोकरी, मुलं, घरच्यांची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, सामाजिक दडपण या सर्वांमुळे मानसिक ताण खूप वाढताना दिसतोय. आणि ताण वाढल्यानंतर कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन्स वाढतोय, जो रक्तातील साखर वाढवतोय, रक्तदाब वाढवतोय. त्याचप्रमाणे पोटावर चरबी वाढतानाही दिसते आणि याचे परिणाम स्त्रियांच्या शरीरावरती होताना दिसत आहेत. यामुळे मधुमेह आणि BP दोन्हीही वाढताना दिसते. त्याचप्रमाणे स्त्रियांची शारीरिक हालचालही कमी झालेली आहे. आजच्या स्त्रियांमध्ये घरातच काम, पण त्यातही शारीरिक मेहनत कमी झालेली आहे. ऑफिसमध्ये जरी काम करत असतील तरी त्या बसूनच काम करत आहेत. त्यामुळेही यासारख्या रोगांचं प्रमाण वाढताना दिसते. त्याचप्रमाणे मोबाईलचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष कमी दिलं जाते. यामुळे वजन वाढते, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होताना दिसते आणि त्यामुळे BP वाढतोय, सुस्त जाणवते, थकवाही वाढलेला दिसतोय आणि स्त्रिया या सर्व गोष्टींकडे हे दररोजचंच आहे असं म्हणून दुर्लक्ष करतात. त्याचप्रमाणे जास्त मीठ हे सर्व ब्लड शुगर आणि BP दोन्हीही वाढवतात. स्त्रिया रोज स्वतःचं योग्य जेवण करण्याऐवजी घरातील सगळ्यांना जेवून दिल्यानंतर उरलेलं अन्न खातात. त्यामुळे त्यांना पोषण व्यवस्थित मिळत नाही आणि पोटावर चरबी साठते. त्यामुळे वजन वाढते आणि पोटाचा घेरही वाढताना दिसतोय आणि यामुळे इन्सुलिन काम व्यवस्थित करत नाही. त्यामुळे हृदयावरती ताण येतोय आणि ब्लड प्रेशर वाढते. पोटावर चरबी साठली की मधुमेहाचा धोका 3 पटीने वाढतो. त्यामुळे चरबी वाढू न देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही कौटुंबिक इतिहासही असू शकतो. जसं की घरात आई, वडील, नातेवाईकांना मधुमेह, BP असेल तर स्त्रीला होण्याचा धोका जास्त असतो. पण जीवनशैली नीट असेल तर हा धोका कमी करता येतो. त्याचप्रमाणे झोप कमी मिळणं. स्त्रियांना मुलांसाठी रात्री उठावं लागतं. त्यांची शाळेला जाण्यासाठी लवकर उठून तयारी करावी लागते, घरकाम करावं लागतं. मेंदूत सतत विचार राहतात, त्यामुळे झोप कमी होते. झोप कमी झाली की ताण वाढतो, त्यामुळे इन्सुलिनचं कार्य कमी होतं, मधुमेह वाढतो. झोप कमी झाली की रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि BP वाढतो. त्याचप्रमाणे भावनिक दडपण, जसं की रडायचं नाही, बोलायचं नाही, सगळं काही सहन करायचं, हे संस्कार स्त्रियांमध्ये जास्त असतात. मन दाबून जीवन जगल्यामुळे मेंदूवरील भार वाढतो, ताण वाढतो, इन्सुलिन आणि BP दोन्हीही बिघडतात. तेव्हा या सर्व गोष्टींवर नियंत्रण कसं मिळवावं, तर त्यासाठी दररोज चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. जसं की व्यायाम करणं, 7 ते 8 तास झोप घेणं, दररोज 2 ते 3 लिटर साधं पाणी पिणं, मीठ आणि साखर यांचं प्रमाण 50% कमी करणं, गव्हाऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी यांचा वापर करणं, रोज 10 मिनिटे श्वसन ध्यान करणं. त्याचप्रमाणे मेथीदाणं पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही दालचिनी, हळद यांचं आहारामध्ये समावेश करू शकता. भाजी जास्त, भात कमी, राग, ताण यावर नियंत्रण ठेवा. म्हणजेच काय, तर मधुमेह आणि BP हे वय किंवा नशिबावर अवलंबून नाही, तर ते जीवनशैली, ताण, आहार यासारख्या पद्धतीच्या बदलामुळे वाढतं. वेळीच जर लक्ष दिलं तर हे दोन्ही नियंत्रित येऊ शकतात, औषधे कमी होऊ शकतात आणि शरीर तुमचं पुन्हा मजबूत होऊ शकतं. यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे आणि वाईट सवयी कटाक्षानं टाळणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही दररोज चांगल्या सवयी जसं की व्यायाम, योग्य आहार जर घेतला तर नक्कीच तुमची औषधेही कमी होऊ शकतात आणि तुमचं शरीर नक्कीच निरोगी राहायलाही मदत होते. सगळ्यांचं करत करत स्वतःचं आरोग्यही सांभाळणं खूप गरजेचं आहे
आणि याला स्त्रियांनी नक्कीच महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे.